चौकार आणि एक षटकार. तर मी विनंती करेन आदरणीय मान्यवर ओलेगावची प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांचं आपण या पनवेल तालुक्यामध्ये एक मोठं नाव आहे, खूप चांगलं व्यक्तिमत्व, नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि आपले शुभ असते आपण नक्कीच नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल आणि सन्माननीय निवृत्ती मालुसरे लोणीवली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर टू शेखर. 27 गाव प्रकल्पग्रस्त आपण पाहू शकाल चे अध्यक्ष आहेत नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. रोहन खाडे ठरतोय, खूप चांगली बॅटिंग केली रोहननं. तर सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. सामनावीराची ट्रॉफी आणि गिफ्ट पारितोषिक आपण पाहतो दिलं जात आहे. तर खूप चांगला खेळ रोहन खाडे केलात आणि सामनावीर मॅन ऑफ द मॅच गोज टू दी रोहन खाडे. टीम आहे किंग्ज 11 करंजाडे. तर नक्कीच रोहन खाडे तुझ्याशी मी विनंती करतो पाहुण्यांना आपण स्थानपन्न व्हायचं आहे. तर आपल्या समवेत नंदराज शेठ मुंगाजी आहेत ओलेगावचे, तर नक्की त्यांच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद नंदराज शेठ. नंदराज शेठ यांनी ठामपणे सांगितलं की एअरपोर्टला
त्या निमित्ताने शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपण खूप चांगलं नियोजन ते केलं आहे. त्याबद्दल सर्वांचं मी कौतुक करतो. तर थँक्यू सो मच. आपल्या समेत आहेत नंदराज शेठ मुंगाजी. आपण पाहतोय खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण भली मोठी टुर्नामेंट पाहत असतो आणि ज्या ज्या वेळेला आपण या पनवेल तालुक्यामध्ये असेल आपण बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये त्यांना आपण पाहत असतो. तर नक्कीच आपण इथे आलात वेळात वेळ काढून आपलं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तर मी म्हणेन की आपण या खेळाडूंसाठी किंवा या ग्रामस्थ मंडळ करंजण्यासाठी, कारण एकजुटीचं बल आणि एकीचं बल काय असते त्यांनी दाखवून दिलंय. तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल किंवा त्यांच्यासाठी आपल्या माध्यमातून काय एक मेसेज असेल? खऱ्या अर्थानं करंजाडा गाव म्हणालं का बरेचशा 10 वर्षापासून बघितलं आपण करंजामध्ये वेगवेगळ्या पार्ट्या होत्या, पण एक वातावरण, आनंदमय वातावरण आज या करंजाडा गावामध्ये, म्हणजे या शिडकोच्या ज्या कॉलन्या झाल्यात, या कॉलन्यामध्ये हे ग्रामीण गाव हा करंजाडा आहे. ब्लू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग जे आयोजित केली, ते सर्व जे गट, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्ष असतात, पण सर्व मतभेद बाजूला ठेवून मला वाटतं हे दुसरा वर्ष, मला माहीत नव्हता, गेल्या वर्षी एक झाल्या अंदाज दुसऱ्या वर्ष हे चांगला. बघा तुम्ही प्रत्येकाचे वेगवेगळे ड्रेस जे आपण सामने भरवले जातात आणि त्यांना एक स्पॉन्सर लागतो, एक मेंबर लागतो का मी ही टीम घेतो, मी ती टीम घेतो. तसे आज खऱ्या अर्थानं आमचे विनोद साबळे साहेब याही सुद्धा टीम घेतली. तिकडे माझी माजी सरपंच सर्व मेंबर या स्टेजमध्ये बसलेले आहेत. हा वातावरण बघितलं तर आमच्या या 27 गावामध्ये पहिल्या प्रथम ज्या मान मिळवला तो करंजाडा ब्लू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित याही केलेला आहे. आज मी नेहमी प्रत्येक सामन्यामध्ये थोडीशी भेट देतो. प्रत्येक ठिकाणी जिथे आमंत्रण आला तिथे मी सन्मानाने 5 मिनिटात तरी होईना मी तिथे जातो. क्रिकेट रसिकांना मी प्रोत्साहन देतो, क्रिकेट खेळाडूंना मी प्रोत्साहन देतो. तुम्ही आपले सामने खेळवा, आपल्या या गावाचं नाव लौकिक करा. आपल्या गावामधून आपण महाराष्ट्राच्या या संघामध्ये खेळावा, या इंडियाच्या संघामध्ये स्थान मिळवावा, ही चांगली खेळी करून आपल्या खेड्यापाड्यातील तरुण वर्गाला एक मी विनंती करतो, तुम्ही आपला खेळ दाखवीत जाना, पुढे पुढे चला. तुमच्या पाठीशी तुमचे नेते मंडळी आहेत, आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत. अरे खऱ्या अर्थानं मला समाधान वाटतो. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा जो आज नामफलक उद्घाटन ठेवलेला आहे, मला माहीत नव्हतं. मी जरा 4 दिवस बाहेर होतो, रात्री 1:45 वाजता आलो. सकाळपासून मी 4 हल्दी केल्या. मगाशी मला फोन केला का तुम्ही यायला पाहिजे. मी सांगितलं हल्लत बाजूला, आधी पहिला दिबा पाटलांचा नामफलकाचा उद्घाटनासाठी मी उपस्थित राहणार. मी माझ्या कमिटीला सर्व कळवलेलं आहे, पण कार्यक्रम बरेचसे असल्यामुळे काही लोक येतील, काही नाही येतील. पण आज खऱ्या अर्थानं ब्लू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं जे विनोद साबळे सांगितलं का 12.5% मिळून दिलं, आता 22.5% मिळालं. आपली जमिनी गेल्या, पण आपल्याला आता आपल्या या प्लॉट संदर्भात बिल्डिंग होतील, त्यामध्ये आपला पोट भरायचा आहे. ती कोणाचा आपल्याला आधार मिळाला? स्वर्गीय दिबा पाटील साहेबाई आपल्याला 12.5% मिळून दिले, 22.5% मिळून दिले. त्यासाठी जो आपण आता प्रयत्न करणार आहोत, आता पहिला या पनवेल तालुक्यामध्ये स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा जो मैदान हा शिडकोच्या भूमीमध्ये जरी असला तरी सोडवण्याचा काम आपण ठामपणाने राहू आणि हा मैदान सोडवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. शिडकोला धारे धरू पहिला फलकनामाचा उद्घाटन झाला. हा मैदान शिडकोच्या माध्यमातून ब्लू डायमंड क्रिकेट क्लब करंजाड या गावासाठी हे शिडको माध्यम सोडवलं जाईल आणि संपूर्ण शिडकोच्या माध्यमातून जो आजूबाजूला जो परिसर आहे सुशोभित करून जे बसण्याची व्यवस्था असेल ते शिडकोच्या माध्यमातून खेचून आणू. आपण या मुलांना, आपण तरुण वर्गांना सर्वांना मी शुभेच्छा देतो का तुमच्या पाठी आम्ही खंबीरपणाने उभे आहोत. असेच कार्यक्रम तुम्ही करीत राहा. आणि आज मला एक समाधान वाटतो का माझ्या या 27 गावामध्ये स्वर्गीय दिबा पाटील या मैदानाचं नाव ठेवल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमचे मी आभार होतो आणि माझ्या वतीनं तुम्हाला सहकुशीने 5,000 रुपये मी देता येते ते स्वीकारावं. थँक्यू सो मच. धन्यवाद. नंदराज शेठ मुंगाजी एक खूप चांगले व्यक्तिमत्व काय आहे, कारण ज्या वेळेला ते बोलतात ना ते करून दाखवतात. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिजे. अनेक मोर्चे आपण पाहिले असतील, अनेक वेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्यात आणि या
स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावासाठी सुद्धा आपण पाहिले तर बऱ्याच वेळेला त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि 27 गावं एकत्र ठेवून त्यांचं काम मात्र पूर्णपणे पुढे चालू आहे. तर त्यांना शुभेच्छा देऊ. आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल करंजडे प्रीमियर लीग मध्ये पुन्हा आपलं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. और टू कॉमेंट्री बॉक्स आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सरांकडे. तो निश्चित तौर पर अगर हम देखें मिडल ऑर्डर्स को अच्छा खेलना होगा. लायंस का मैं कहूँगा विकेटें निकाली थी पहले ओवर में, 3 विकेटें निकाली थी पहले ओवर में और रन थे 11 रन थे, 3 विकेटें भी जा चुकी थी और इस ओवर में अब तक रन आ चुके हैं 10 रन और टोटल 1 शॉट है ये. देखिए 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. ओवर नंबर दूसरा चल रहा है. अजीत कुटले साहब बिल्कुल सही कह रहे हैं कि हमारा इशारा भी उनकी तरफ होना जरूरी है. संतोष विकारे ये गेंद हवा में खेली है. अब देखना ये होगा ये कैच होता है या बाउंड्री के बाहर, लेकिन ये कैच होता हुआ नजर आया. संतोष विकारे के बारे का होता हुआ विकेट नंबर 5वां. आगरी कोळी कराडियांचा आदिवासी दलित बहुजनांचा बुलंद आवाज दणानीला लावा दिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला. लावा दिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला. निश्चित तौर पर सूरज शेलार ने उस कैच को लपका. दीपा पाटिल हमारे नेता जिन्होंने अपने लिए नहीं सोचा, सिर्फ सोचा यहाँ के स्थानीय लोगों के लिए कि मेरा किसान मेरा कामगार किस तरह से आगे जाए. ये सोच थी दीपा पाटिल साहब की और उस सोच की वजह से आज हम लोग 3 वक्त अच्छा खाना खा रहे हैं, अच्छे घर में रह रहे हैं और अच्छी गाड़ियों में घूम रहे हैं. नंदराज शेठ मुंगाजी ने भी अपने भाषण में कहा था 12.5% भूमि वापस मिली हमें. अब 22.5% हमें वापस मिली. ये किसके बदौलत? दीपा पाटिल साहब के बदौलत. स्ट्राइकर रेट पर अब सचिन नागपाल ने अपने बल्लेबाजों को ये सोचकर भेजना चाहिए कि भाई 60 के करीब लेकर जाओ 5 ओवर में. आसानी से ये रन बन सकते हैं. शुरुआत अच्छी हुई है, विकेट्स रोकना जरूरी है. ये देखिए सन्माननीय सुधाकरजी जाधव खोपोलीचे आमचे पाहुणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. टोटल 21 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, लेकिन 5 विकेटें जा चुकी है. ये परेशानी है लायंस के लिए. और देखिए कप्तान ने भी अच्छा फैसला किया है. रॉयल चैलेंजर करंजाड़े के कप्तान सूरज शेलार ने कि अपने मेन स्ट्राइकर को बॉलर को वो लेकर आए कि इस ओवर में अगर 1-2 विकेट निकाले जाए तो टैलेंटर्स उतना अच्छा नहीं खेल सकते. ये सोच काफी अच्छी थी. अगला मुकाबला होगा करंजाड़े इंडियंस और करंजाड़े नाइट राइडर्स. लेकिन यहाँ पर देखिए समय ज़्यादा लिया जा रहा है. बार बार मैं ये कह रहा हूँ कि समय ज़्यादा ना लिया जाए. राजपूत ये देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 22 रन. तो 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ओवर नंबर 3 चल रहा है और उस ओवर को लेकर आए हैं हेमंत राजपूत. अपने स्पेल का दूसरा ओवर टीम की तरफ से तीसरा करते हुए 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. ऑन साइड के ऊपर स्ट्रोक को खेला बल्लेबाज सनी ने, फुलवरे ने. लेकिन अब देखना ये होगा ये 2 बल्लेबाज क्या करते हैं, क्योंकि 5 विकेटें जा चुकी हैं. 6 और 7 नंबर वाले ये खिलाड़ी आखिरी क्षणों में किस तरह से खेलते हैं टीम लायंस के लिए. ये ऊंचा खेला, ये टीम स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जरूर जाएगी. गेंद हवा से बातें करते
लहराते हुए विशाल भोईर के बल्ले से आर पार स्टेडियम पार दनाता हुआ ते धनाधन वाला चक्का। हे भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय सहन करणार नाही छल गेंद दीजिए मैदान के अंदर। लेकिन डीजे मास्टर की मैं तारीफ करना चाहूंगा। हमने दीपा पाटिल साहब का जिक्र किया, उन्होंने तुरंत उनके ऊपर गाना बजाया। ये होना चाहिए डीजे और कमेंटेटर की टाइमिंग। अगर मैच हो तो बहुत मजा आता है बतौर कमेंटेटर कमेंट्री करने में। और ये देखिए डीजे साहिब भी लाइव ऑन स्क्रीन दिखा रहे हैं। हर जगह उनके कैमरे घूम रहे हैं, कभी मंच पर, कभी कमेंट्री बॉक्स में, कभी डीजे की तरफ। तो खेल की तरफ तो हमेशा बना ही हुआ है। छक्के के साथ टोटल में वृद्धि होती हुई 29। फिर से एक बार हल्के हाथों से खेला, ये अच्छे खिलाड़ी की निशानी है। छक्का लाने के बाद एक सिंगल विशाल भोईर द्वारा, ये अच्छे संकेत है क्योंकि वो जानते हैं हम दोनों को ही आगे लेके जाना है। इस टीम को, लायंस को 5 विकेटें जा चुकी है। अपने साथी को भी समझा रहे हैं। 3 छक्कों के लिए 2000 का इनाम है और 3 बाउंड्रीज के लिए भी लायंस के लिए 2000 का इनाम है। दुर्वेश राजेश गायकर इनकी तरफ से। ये बाउंड्री आई बल्लेबाज सनी विशाल। और सनी देखिए संभल कर भी खेल रहे, विकेटों को बचा भी रहे। मुझे याद आ रहा है वो ट्रॉफी, नॉर्थवेस्ट ट्रॉफी जो जीता था भारत ने इंग्लैंड में जाके, मोहम्मद कैफ और युवराज सिंह ने जो साझेदारी निभाई थी, ऊंचा खेला है और ये नंबर आया 6। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है सनी की। और आता मागे नाही आम्ही हटणार सिडकोच्या खेळाला नाही फसणार आता मागे नाही। देखिए इस टीम के कप्तान शेलार कह रहे भाई विराट कोहली ने तो आईपीएल नहीं जीता, लेकिन मुझे केपीएल जीतना है, रॉयल चैलेंजर है। ये जो तमगा है, फील्डिंग वाला सरपंच साहब की टीम है, ये रमेश्वर जी आंग्रे साहब की ये टीम। और कप्तान कह रहे हैं भाई राजपूत, विराट कोहली ने करके नहीं दिखाया, मुझे वो करके दिखाना है केपीएल को जीतने के बाद। ये लेग स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा। सचिन नागपाल के चेहरे पर अब हल्की सी मुस्कान, क्योंकि टीम उनकी संकट में थी लायंस। इन दोनों ने उस संकट से थोड़ा बहुत बाहर निकाला है। और यह ऊंचा खेला, एक और नंबर 6 लोग बाउंड्री के बाहर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी सनी, लगातार विरुद्ध दूसरा छक्का उभा लगा दिया। राहिला 84 आंदोलन केला। धन्यवाद। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 47। इससे अच्छा क्या हो सकता है। 47 मैंने कहा था 50 तक, इसी ओवर में उन्होंने 50 तक पहुंचाया है। 2 ओवर का खेल अभी भी शेष है। 12 गेंदों में अगर 20 रन भी आते हैं ना, 20 रन, तो एक अच्छा टारगेट होगा 5 विकेट के जाने के बाद। 5 विकेट जैसे ही 2 ओवर में गए थे, 5 विकेट जाने के बाद अगर ये टीम 20 रन भी यहां से बनाती है तो 70 के करीब जाएगी। क्या आक्रामक खेल दिखा रहे हैं सनी और विशाल भोईर, क्या साझेदारी निभा रहे हैं। जिस साझेदारी 47, 7 गेंदों में 26 रनों की साझेदारी। जरा जोरदार तालियां इनके लिए, क्योंकि टीम संकट में थी, 5 विकेटें जा चुकी थी और ऐसे में ये दोनों आए और छा गए केपीएल में लायंस की तरफ से। वही दूसरी तरफ परेशानी में आ चुके हैं रॉयल चैलेंजर करंजाड़े के गेंदबाज। तो निश्चित तौर पर लायंस के लिए लगातार 3 छक्के 3 बाउंड्रीज के लिए दुर्वेश राजेश गायकर इनकी तरफ से 2000 का इनाम। तो जयदीप गेंदबाज स्ट्राइकर एंड पर। विशाल ऑन साइड के ऊपर खेला है
वन बाउंस सिंगल ही मिलेगा। इन दोनों ने अब ये जाना है कि ये 12 गेंदें भी हमें खेलनी है। बिल्कुल सही सोच है विशाल और सनी, लेकिन देखिए सनी के लिए 2000 हासिल करने का मौका है और ये अगर छक्का आता है तो दुर्वेश राजेश गायकर, और ये देखिए तीसरा छक्का लगाने के चक्कर में लेकिन ब्रेक थ्रू की जो जरूरत थी रामेश्वर अंग्रे की इस टीम को, रॉयल चैलेंजर को और कप्तान शेलर साहब जो चाहते थे वो किया गेंदबाज जयदीप जाधव ने, क्योंकि ये साझेदारी उनके लिए काफी खतरनाक साबित हो रही थी। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा। Everybody make it bounce. शुक्रिया डीजे। दुर्वेश राजेश गायकर की तरफ से अनिकेत के लिए हर छक्के के लिए 2000 का इनाम है। ये बड़ा इनाम जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर है, लेकिन स्ट्राइकर एंड पर विशाल, ये देखिए विशाल ने हमारी तरफ दे मारा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, उस ट्रॉफी के एरिया में छक्का लगाया और ये बताया भले ही हम संकट में क्यों ना हो लेकिन चैंपियन बनने की ताकत रखते हैं। इस छक्के के साथ टोटल 54 रन 50 पूरे हो चुके हैं और ये देखिए ऑन साइड के ऊपर खेला है फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से अंपायर का नो बॉल का इशारा। कुल मिला के मिलेंगे 7 रन और अगली गेंद होगी फ्रीट। 54 और 7 बनेंगे 61। एक मारेंगे तो 2000 का इनाम मिलेगा। दुर्वेश राजेश गायकर इनकी तरफ से विशाल भोईर, क्या बल्लेबाजी हो रही है। दुर्वेश राजेश गायकर इनकी तरफ से एक और छक्का लगाते हैं विशाल भोईर तो 2000 का इनाम है। फ्री हिट है ये, फ्री हिट है ये, क्योंकि इससे पहले वाली गेंद थी नो बॉल। 1 रन जरूर मिला। टीम का टोटल 62 रन। देखिए ओवर नंबर चल रहा है चौथा। अनिकेत गायकर को हर छक्के के लिए 2000 रुपए का इनाम दुर्वेश राजेश गायकर इनकी तरफ से। ये देखिए आपके सामने इनफॉर्म बल्लेबाज है, सिंगल निकालिए, स्ट्राइक दीजिए, सीधा सा गणित है। इस ओवर की अगली गेंद ये दूसरी नो बॉल है और वो भी अगर कमर के ऊपर की होगी तो इस गेंदबाज को इस मैच में इस ओवर को पूरा करने का मौका नहीं देंगे शायद अंपायर, अगर वैसी सिचुएशन है तो इनका आधा ओवर पूरा करना होगा किसी अन्य गेंदबाज को। 1+1 दो रनों का इजाफा और इन दो रनों के साथ 64 पर आता हुआ टोटल ओवर नंबर चौथा। एक ही गेंद हुई है और एक ही गेंद बाकी है और एक गेंद ही डालनी है। हरेश और ये देखिए इस आखिरी गेंद के ऊपर जो फ्रेट थी उसके ऊपर छेद दागते हुए विशाल भोईर कितने पर खेल रहे ये देखना भी जरूरी है। 8 गेंदों में 27 रनों की एक शानदार टीम को संभालने वाली पारी। अभी भी 1 ओवर का खेल बचा हुआ है, कौन करेगा वो ओवर। रॉयल चैलेंजर करंजाड़ी की तरफ से आम्ही ठाकर ठाकर यारानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर यारानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत
कुछ सरपंच साहब आए जिन्होंने गांव का भी विकास किया, सभी गांव को एकत्रित किया और ग्रामस्थ मंडल करंजाड़े और ब्लू डायमंड क्रिकेट क्लब द्वारा आयोजित केपीएल का ये दूसरा सीजन उसी शान शौकत के साथ आगे जा रहा है। पिछले साल जब मैं यहाँ पे आया था 70 रन यानी 50 के अंदर ऑल आउट होना चाहिए था इस टीम का, लेकिन वो 70 तक पहुंच चुकी है और आखिरी ओवर अभी भी शेष है। ये देखिए विकेट नंबर 7वां गिरता हुआ नजर आ रहा है, लेकिन ये सही सोच थी। 5 गेंदें खेलने का मौका मिलेगा विशाल भोईर को। साइकिल साइकिल हमारी सोनाली साइकिल साइकिल देखिए सचिन नागपाल ने अपने 2 हिटर्स को पीछे रखा था, जैसे ही देखा विकेट्स गिरते हुए नजर आ रहे हैं विशाल और सनी, इनको जो उन्होंने पीछे रखा उसका फायदा हुआ है। ये सोच होती है बड़े खिलाड़ियों के साथ, जब आप क्रिटिकल सिचुएशन हैंडल करने का मौका मिलता है आपको। ये देखिए ये बहुत ज्यादा वाइट बॉल की गई रामेश्वर जी की तरफ से। राइट आर्म ये उस टाइप की अपील हुई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर, लेकिन एक डॉट गेंद जरूर मिली, डॉट गेंद जरूर मिली। इस ओवर की अभी भी गेंदें बची हैं, 4 गेंदें अभी भी बची हुई है। इसके बाद का मुकाबला है करंजाड़े इंडियंस बनाम नाइट राइडर्स। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आप टॉस बॉक्स में आए। ये ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी विशाल भोईर ने, लंबा हिट लगाने की कोशिश, 1 रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 73 रन। क्या पारी को संभाला सनी और विशाल ने, जो 7 गेंदों में उन्होंने 26 से ज्यादा, विशाल और सनी ने जो 7 गेंदों में 26 रनों की साझेदारी की, वहीं से ये खेल ये बाजी पलटी है। 73 रन 73 धावा स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए फिर से एक बार ऑन साइड पर खेला है, स्क्वायर लेग क्षेत्र पर। राजपूत जब तक गेंद को फील्ड करे फेंके, अब देखना ये होगा अंपायर का इशारा क्या होता है। क्या ये रन पूरे किए जा चुके हैं और अंपायर का कोई इशारा नहीं, इसका मतलब ये 2 रन पूरे किए जा चुके हैं। टीम का टोटल 75 रन। पहले सत्र में देखिए 75 रन के किसी ने भी ये अंदाजा नहीं लगाया होगा, मैंने भी अंदाजा नहीं लगाया था कि ये टीम 70 प्लस बना सकती है, लेकिन जो साझेदारी हुई कई लोगों ने, इसलिए जाहिर से जब सचिन तेंदुलकर को आउट किया था, जो नटवेस्ट ट्रॉफी की मैं बात कर रहा हूँ, वो जीती थी युवराज सिंह और मोहम्मद कैफ की बल्लेबाजी की बदौलत। कई लोगों ने टीवी बंद की थी और एकदम से जब टीवी खोली तो आखिरी ओवर चल रहा था और जहीर खान और मोहम्मद कैफ ने 2 रन दौड़े थे और सौरभ गांगुली ने अपनी जर्सी निकाली थी लॉर्ड्स के गैलरी से। वैसी कुछ सिचुएशन इस मैच में थी और मध्यक्रम में दोनों ही बल्लेबाजों ने, विशाल तो डटे हुए लेकिन सनी ने उनका बहुत अच्छा साथ दिया। और यह लंबा हिट विशाल भोईर के बल्ले से और 6 के साथ टोटल में वृद्धि होती हुई 81। 81। विशाल खेल रहे अपने निजी 12 गेंदे 37 के योगदान पर क्या मध्यक्रम में आके बल्लेबाजी की है। ऑन साइड के ऊपर खेला है, यहाँ से गेंद ट्रैवल हो रही है मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच। 1 रन पूरा किया, दूसरा भी पूरा करते हुए 39 का निजी योगदान, और ये अगर तीसरा पूरा होता है तो 40 का निजी योगदान रहेगा विशाल भोईर का। एक स्प्लेंडेड इनिंग, जरा जोरदार तालियां होनी चाहिए इस मिडिल ऑर्डर बल्लेबाज के लिए। 40 रनों की एक शानदार पारी, जिस पारी के बदौलत जो टीम संकट में थी लायंस करंजाड़े, उस टीम को संकट मोचक के तौर पर उभर कर लाने वाले विशाल
तो देखिए विशाल भोईर के लिए जरा जोरदार तालियां खेमे से होनी चाहिए। क्या बल्लेबाजी के इस बल्लेबाज ने, शानदार और जानदार और अपनी टीम के प्रति वफादार। तो चलिए माइक्रोफोन पर आएंगे दूसरे सत्र में शेखर, लेकिन टोटल 84 रन हो चुके हैं। 85 रनों की जरूरत। गेंद दीजिए अंपायर के पास। 84 रन हो चुके हैं। सोपान गेंद दीजिए, गेंद। हाँ ये देखिए अंपायर के पास दीजिए, अंपायर। तो टॉस के लिए मैं राहुल को टॉस बॉक्स में भेजना चाहूंगा और माइक्रोफोन पर आएंगे शेखर। मैं करजाड़े इंडियंस और नाइट राइडर्स से गुजारिश करना चाहूंगा इन दोनों कप्तानों से कि आपको टॉस बॉक्स में आना है। करजाड़े इंडियंस बनाम करजाड़े नाइट राइडर्स। चला दोन्ही टीमचे कॅप्टन करंजाडे इंडियन्स आणि नाईट रायडर्स करंजाडे. नाईट रायडर्स करंजाडे टीम चे कॅप्टन आणि करंजाडे इंडियन्सचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. नाईट रायडर्स करंजाडे टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. तर थँक्यू सो मच प्रवीण दुगाडे सर. टॉस बॉक्समध्ये आमच्या समेत जोडले जातील राहुल पाटील. तर मी विनंती करेन आदरणीय मान्यवर तानाजी शेलार साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण होणारी पुढची मॅच असेल करंजाडे इंडियन्स एका बाजूला आपण पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूला आहे करंजाडे नाईट रायडर. एका बाजूला संघ आपण पाहतोय सनी कैकाडी यांचा संघ आपण पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूला श्री मारुती पोपट आणि भाऊ मात्रे हे संघ मालक यांचा मात्र संघ, हे दोन संघ मात्र आमने सामने असतील. तर टॉस बॉक्स मध्ये वळूया आपण. आमच्या समेत जोडलेत राहुल पाटील. थँक्यू शेखर पाटील. सन्माननीय तानाजी शेलार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन टीम दरम्यान या ठिकाणी टॉस. नाईट रायडर्स करंजाडे आणि दुसऱ्या बाजूला करंजाडे इंडियन्स या दोन टीम दरम्यान. एका बाजूला सनी कैकाडी जे गतवर्षी चॅम्पियन ठरले होते आणि त्यांच्या समवेत करंजाडे इंडियन्स अशी टॉस केला जातो आमचे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. टॉस होतोय या ठिकाणी. टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय करंजाडे इंडियन्स टीमनं. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ मात्रे कॅप्टन आहेत करंजाडे इंडियन्स टीमचे. दुसऱ्या बाजूला बलिराम भोईर कॅप्टन आहेत नाईट रायडर्स टीमचे कॅप्टन आहेत. फार चांगली स्पर्धा आहे. भाऊ मात्रे कॅप्टन आपल्याला करंजाडे इंडियन्स टीमकडून बघायला मिळतात. या करंजाडे टीमबद्दल आणि ही ग्रामस्थांची टीम, त्यानंतर ही अख्खा गाव एकत्र येऊन ही स्पर्धा भरवली आहे. वर्ष दुसरे या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा मला तर वाटते वर्ष दुसरे, मला तर वाटते अशीच स्पर्धा होत राहावी.
अशी स्पर्धा होत राहावी पण बस कॅमेरा समोर या बद्दल मग तुम्ही इकडे इकडं नाईट रायडर्स टीमचे कॅप्टन आहेत, टॉस हारलेत. पण स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? गेल्या वर्षी सनी कैकाडे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं असेल, ज्याने चॅम्पियनशिप कमावलं होत्या आणि विजेतापद मिळवलं होतं. पण यंदाची प्लॅनिंग काय असेल आणि या स्पर्धेबद्दल वर्ष दुसरे त्याबद्दल काय बोलाल? सर्वप्रथम मी जे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी अशा या स्पर्धा आमच्यासाठी फायदेशीर आहेत. आम्ही 40+ आहोत, तर आम्ही आमचं खेळ बंदच केलं आहे ॲक्च्युली. पण त्यांच्यामुळे आम्हाला खेळण्यासाठी आज संधी दिली आहे, ते प्लॅटफॉर्म उभा केला त्यांनी. आणि अशा स्पर्धा पुढं चालूच राहणार आहेत याच्यापुढेही. आणि गेल्या वर्षीचा जो 2020-21चा जो पर्व होता त्याच्यामध्ये सनी गायकवाड यांची टीम होती नाईट रायडर्स, यांनी विजेतेपद मिळवलेलं होतं. यावर्षी मला त्यांच्या संघामध्ये खेळण्याची त्यांनी संधी दिली आहे. आणि जो का आता नाणेफेकीचा निर्णय झाला तो त्या समोरच्या मुंबई इंडियन्सने जिंकलेला आहे. जो काय निर्णय घेतील त्याच्या विरोधात आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. नक्कीच. आणि सनी कैकाडे यांना सुद्धा प्रश्न विचारतोय. सनी, आपण गेल्या वर्षी चॅम्पियन झाला होतात, परंतु यंदाचं दुसरं वर्ष आहे. पण सर्वांना संदेश काय असेल तुमच्याकडून? आपली गावाची प्रीमियर लीग आहे, आपण सर्व एकत्र येऊन सर्व जात भेद पंत नंतर राजकीय सगळं दूर ठेवून आपण एकत्र आल्यानंतर काय संदेश द्याल तुम्ही सर्वांना? सर्वात पहिले तर मी ग्रामस्थांचे मंडळाचे मी आभार मानतोय का ज्यांनी आम्हाला सपोर्ट करून आम्हाला जे फायनलपर्यंत त्यांचा प्रोत्साहन चांगला भेटला, आम्हाला फायनलपर्यंत नेले. आणि सर्वात गाव एकत्र येऊन जे आपण खेळलो वगैरे सर्व एकत्र येतात, त्याच्यामध्ये एक आमचा सण जसा आपला एक बोलतो ना उरूस भरतो, त्या उरसाच्या हिशोबाने सणाच्या हिशोबाने आम्हाला सर्वांना खेळायला भेटतो, एन्जॉय करतो. आणि पण ह्याचं आम्हाला एकत्र जे सर्व म्हणजे बोलतात ना खेळण्याचा जे तुष्टीकरण सर्वांना एकत्र आणणार, ह्याचा श्रेय जे मी आमच्या ग्रामपंचायत करंदळ्याला तर देतोच, वर याचा सर्वात श्रेष्ठ मी सूरज शेलार हा एक असा व्यक्ती आहे का ज्यांनी गावाला सर्व त्याचे जे गेल्या वेळेला त्याचं नुकसान होऊन सुद्धा यावेळेस त्यांनी पुढाकार घेतला. आणि जे काय त्यांनी आमच्या गावकीसाठी केलेलं आहे ते फक्त एकच केलं का गाव एकत्र होऊन केलावा. त्यांनी स्वतःसाठी केलेलं आहे. सूरज शेलार हा खरोखर खूपच छान आहे का त्यांनी आत्तापर्यंत जे काय केलेलं आहे ते फक्त गावकीसाठी, स्वतःसाठी काही केलेलं नाही. जे काय आहे त्याला गावकी पुढे जाऊन दे, मी मागं राहिलो तर चाल पण माझी गाव पुढे जाऊन दे. गावामध्ये लाईव्ह बसून या दुसऱ्या काही गोष्टी असून तर सूरज शेलारचा याच्यात भरपूर काय साठा आहे. गावकीचा तर ब्लू डायमंड करंदळा सरपंचांचा उपसरपंचाचा यांचा तर आहेच, पण त्याच्यामध्ये मी सर्वात म्हणजे असा मान्य करतो का सूरज शेलार यांनी भरपूर काय मदत केली, त्यामुळे गावकीचे सर्व पुढे चालले. ओके, नक्कीच. असे सर्व प्रिपेअर हो आणि सर्वांना अशी शुभेच्छा असतील. प्लॅनिंग असेल काय आपण प्रथम फलंदाजी करत असताना थोडक्यात? ते आता बघितलं तुम्ही समोरच कितीचं आमचं 5.5चं टार्गेट असणार समोर. आमच्याकडे गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज विशाल म्हात्रे, रोशन चालके गोलंदाज आहेत, फिरकीपटू. ठीक आहे, धन्यवाद दोन्ही टीमला असतील. खूप चांगली प्रतिक्रिया दिली आहे. ओव्हर टू शेखर सर. थँक्यू सो मच राहुल पाटील. ज्या खेळाडूला आपण पाहतो या स्ट्राईकवर सर्वात महागडा खेळाडू, ज्याच्यासाठी बोली प्रत्येक संघाने लावली होती. ऑप्शनमध्ये आम्ही होतो, तो ऑप्शन सुद्धा आम्ही कव्हर केला होता. 19,000ची बोली आणि त्या 19,000च्या त्या बोलीनंतर हा खेळाडू मात्र आपण पाहिलं तर सूरज शेलार जे रामेश्वरजी आंग्रे संघ मालक आहे त्यांच्या संघाला मात्र तो खेळाडू मिळाला होता. आणि त्याची मी म्हणेन की खेळी आपण पाहतो या मैदानावर खूप चांगली बॅटिंग. आल्या तो षटकारानं त्यांनी स्वतःचं खातं ओपन केलं, संघाचं खातं षटकारानं ओपन केलं. आणि मला महागडा खेळाडू या करंजाडे प्रीमियर लीगमध्ये सर्वच संघांनी लावलेली बोली होती आणि त्या बोलीनंतर मला या संघामध्ये का घेतलंय याचं जिवंत उदाहरण म्हणजे दाखवत असताना हरेश आंग्रे. त्यानंतर करंजाडे इंडियन्स संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाणी न्यायचं मैदानात, पाणी न्यायचंय. तर आपण पाहतो की खेळाडूंसाठी जे पारितोषिक लावलं गेलंय आपण पाहू शकाल. फलंदाजासाठी हरेश आंग्रे आणि सूरज शेलार यांच्यासाठी आपण पाहतोय श्रवण शेठ मंगेश शेठ शेलार यांच्या माध्यमातून 1,111 रुपयाचं पारितोषिक असेल 3 षटकारांसाठी. त्यानंतर गोलंदाजासाठी जर आपण पाहिलं तर करंजाडे लायन्स हा संघ आहे. कुमार दुर्वेश राजेश गायकर यांच्या माध्यमातून एका षटकामध्ये 3 विकेट जर घेतल्या तर त्याच्यासाठी सुद्धा 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. म्हणजे फलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक आहे, गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक लावलंय. बक्षिसांची खैरत ATM मात्र खुला केला जातोय आपण पाहू शकाल. 1 षटकाचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या धावफलकावर
17 धावा. इथे मात्र सुरजसाठी आपण पाहू शकाल पहिला चेंडू खेळून काढला जातोय. दुसऱ्या षटकामधील P2चं षटक आहे आणि हलक्या हाताने आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर मधून चेंडू डीप कव्हरला आला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 18 धावा 85 धावांचा डोंगर मात्र मी म्हणेन की पार करायचा आहे, सर करायचा आहे या संघाला. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल फटका इथं मात्र फसला जातोय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर हरेश अंग्रेची ताकद मी म्हणेन कमी पडली आहे. टायमिंग झालं नाहीये आणि ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या माशासाठी मी म्हणेन की ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये आपण खाद्य टाकतो त्या पद्धतीनं चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर मात्र मी म्हणेन तुरता आणि पुरता हा फलंदाज हरेश अंग्रे फसलाय आणि मोलाची विकेट मात्र मिळवत असताना गोलंदाज आशिष या वेळेला फलंदाज बाद होतो हरेश अंग्रे. धावसंख्या धावफलकावर स्थिर 18 धावा. डीजे जरी हरेश अंग्रे बाद झाल्यानंतर मी म्हणेन सूरजकडे सुद्धा क्षमता आहे, दमकम आहे, अनुभव आहे. बरेच वर्ष आपण पाहतोय ब्लू डायमंड क्रिकेट संघासाठी तो खेळतोय आणि या त्या ब्लू डायमंड क्रिकेट संघाला सुद्धा आपण बांधण्याचं काम आपण पाहिलं तर सर्वच जणांनी केलंय. तो सुद्धा करत स्वतः हिरिरीने भाग घेत असतो, स्वतः लक्ष देत असतो. प्रत्येक गोष्टीवर त्याचं बारकाईचं लक्ष मी म्हणेन आणि आपल्या गावाच्या नावासाठी मी म्हणेन आज ही प्रीमियर लीग भरवली आहे. गावाचं नाव एक मोठ्या उंचीवर जावं. गावाचं नाव मी म्हणेन पनवेल तालुक्यात नाही, पनवेल तालुक्याच्या बाहेर जाऊन मी म्हणेन रायगड जिल्ह्यामध्ये हे नाव गेलं पाहिजे. या उद्देशानं ब्लू डायमंड क्रिकेट संघानं आयोजित केलेली करंजाडे प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय, अनुभवतोय. सर्वजण या स्पर्धेचे, या शृंखलेचे आपण साक्षीदार आहात. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आपण पाहतोय. खूप चांगला स्ट्रोक आहे. गोलीच्या वेगाने चेंडू फरार होतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल चौकार. नक्कीच किसमे कितना है दम, कौन बनेगा बाजीराव सिंघम. परंतु इथे मात्र प्रत्येक जण कोणाची किती दम आहे, प्रत्येक जण जाळं रचतोय, प्रत्येक जण सापळा रचतोय, प्रत्येक जण पावलो पावली आपण पाहू शकाल अडचणीमध्ये आणण्याचं काम करतोय. फलंदाज असतील, गोलंदाज असतील आणि कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार नक्कीच याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल त्याच दिशेला खूप म्हणे मी हा फलंदाज जो आहे वन डाऊन रिझन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर सूरज पोपट. त्याची जर कव्हर क्षेत्रामध्ये जर आपण फलंदाजी पाहिली स्ट्रॉंग आहे. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. कारण या खेळीची गरज आहे. मी म्हणेन सूरज पोपट असेल, सूरज शेलार असेल, त्यांना सुद्धा माहिती आहे 85 धावा सहजपणे चेस होऊ शकत नाही. त्याच्यासाठी दमखम दाखवावा लागेल, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, त्याच्यासाठी मी म्हणेन मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. परंतु इथे मात्र प्रयत्न सुरेख होता. कारण आपण पाहिलं तर फ्लॅट यावेळेला चेंडू आला होता सीमेरेषेजवळ. प्रयत्न सुरेख, परंतु चेंडू मात्र हातामधून निसटलाय. दरम्यान सूरज शेलार आणि सूरज पोपट या दोन फलंदाजांनी कंप्लीट केल्या 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर 30 रन 30 धावा. एक शॉर्ट रन आहे तर 29 अचूक कामगिरी मी म्हणेन. पंच या वेळेला आपण पाहतोय स्पेअरलेग पंच आहेत अजित कुठले सर. त्यानंतर इकडे आपण मेन पंच पाहतोय शेख सरांना आपण पाहतोय पंच. त्यानंतर आपण पाहू शकाल राजेशजी कदम हे ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण समालोचन करताना आपण सकाळपासून पाहतोय आमचे गुरुवर्य खूप वर्षापासून त्यांना आम्ही सुद्धा पाहतोय या क्षेत्रामध्ये आणि बरीच वर्ष त्यांचा आवाज ऐकतोय, त्यांचं समालोचन ऐकतोय आणि आम्ही सुद्धा
त्यांच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतो ते प्रवीण दुगाडे सर, त्यानंतर आमचे परम मित्र राहुल पाटील अकुलवाडी हे सुद्धा खूप चांगलं समालोचन करताना. स्कोरर आपण पाहू शकाल सोमनाथ पाटील आहे, त्यानंतर साईप्रीत लाईव्हची पूर्ण टीम आपण पाहतोय खूप चांगलं काम करतीये. तर या सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करू. तर गोलंदाजी मार्कवर येईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी करंजड लायन्स टीम कडून कल्पेश साबळे ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं त्यामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला दुसरं षटक वैयक्तिक कोट्यामध्ये आणि तिसरं षटक सांघिक कोट्यामध्ये कल्पेश साबळे येत आहेत. तर आपण पाहू शकाल करंजडे गावचे डॉक्टर आपण पाहतोय जे करंजडे गावामध्ये कार्यरत आहेत, संकेतजी पोहल साहेब. डॉक्टर संकेतजी पोहल साहेब यांचं मात्र आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण या करंजडे प्रीमियर लीग मध्ये आपण सहर्ष स्वागत करू. गेल्या वर्षी सुद्धा आपण डॉक्टर्स आणि पोलीस दल, पोलीस कर्मचारी अशी सुद्धा मॅच आपण खेळवली होती. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल काय घडलं जात या चेंडूवर. झेल मात्र सुटलाय आणि जीवदान मात्र दिले गेले. यावेळेला फलंदाज आपण पाहतोय सूरज पोपट होते आणि 2 धावा मात्र मिळतात. फलंदाज सुद्धा बचावले, 2 धावा सुद्धा मी म्हणेन जमवले त्या 2 फलंदाजांनी आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 2 न वाढेल 33 धावा. 33 धावा, 33 रन्स, 85 धावांचा पाठलाग करताना मेहनत करावी लागेल, कसरत करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण क्रिकेटचा रणसंग्राम आहे, क्रिकेटचा हा महासोहळा आणि या महासोहळ्यामध्ये मी म्हणेन कारण ज्या पद्धतीनं सकाळी सुद्धा आपण ऐकलं, बऱ्याच बाईट्स आपण ऐकल्या, मगाशी सुद्धा सनीबाई कैकडे यांच्या माध्यमातून ऐकलं की हा सोहळा आहे, नक्कीच सोहळा आहे. कारण 3 दिवसाचा ज्या पद्धतीने लग्न सोहळा असतो त्या पद्धतीनं करंजडे वासियांसाठी हा असणारा क्रिकेटचा हा 3 दिवसाचा सोहळा आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला स्ट्रोक आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू या वेळेला आपण पाहतोय मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ द पार्क चेंडूला फेकून देतोय सूरज पोपटच्या बॅट मधून लॉंग षटकार. मिळालं जीवदान, याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. थँक्यू. काय लक्ष आहे बघा डीजे मास्टर साठी सुद्धा एकदा धन्यवाद. कारण बरोबर, कारण ज्या पद्धतीनं फलंदाज बाद झाला असता बचावलं त्याच्यासाठी सुद्धा आपण पाहतोय की गीत वाजवलं. थँक्यू नितीन डीजा. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका आहे, परंतु आता मात्र आपण पाहू शकाल चुकी झालीये, अंदाज आला नाही, मिस टायमिंग. इथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय जजमेंट झालं नाही, चेंडू 1 बाउन्स, सीमेरेषेच्या बाहेर चौकार आणि फलंदाज सुद्धा या वेळेला पुन्हा एकदा बचावले जात आहेत. अश्विनी थँक्यू. कारण सध्याच तर काल राहुल पाहिला आपण क्रिकेट शिवाय जगूच शकत नाही आपण. क्रिकेट मी म्हणेन ना नसा नसात आपल्या भरल्या रक्तात भिनताना क्रिकेटला आपण पाहतोय. कारण क्रिकेटचा क्रेज, महत्वाकांक्षा एवढी वाढली आहे ना का आज क्रिकेटसाठी आपण वेडे झालोत. या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी आपण खरंच वेडे झालोत आणि ही वेडे होत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चुकी झाली आहे, चुकीला माफी नसेल मी म्हणेन. कारण एक चुकी असेल, दुसरी चुकी असेल, वारंवार जर अशा चुका होत असतील तर या मी म्हणेन मॅच मधून, या सामन्यामधून नक्कीच परास्त व्हावं लागणार आहे. कारण या चुक्या सुधाराव्या लागतील. येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ मात्र संपतोय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 39 धावा, 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड वर. थँक्यू. तर येणारे 12 चेंडू
18च्या सरासरीनं प्रति षटकामागे 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 36ची सरासरी. तर तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठाकडे. आमच्या समोर जोडलेत राहुल पाटील. थँक्यू शेखर. फार चांगली मॅच बघायला मिळते. दरम्यान या ठिकाणी पाहुणे मंडळी व्यासपीठावरती आले शुभेच्छा देण्यासाठी. करंजाडे टीमसाठी, करंजाडे वासियांसाठी या ठिकाणी KPL 2021 या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर संकेत पवळ साहेब आहेत, त्यानंतर विकी पवार जे इंजिनियर आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. निशांत सावंत साहेब, ऋतिक रासव साहेब, नितीन पवार साहेब, हेमंत अगवाले साहेब, संतोष मस्कर साहेब, कल्पेश शहा साहेब या सर्वांचं आम्ही करंजाडे ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग 2020-21 मध्ये मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. मी सन्माननीय कर्णशेठ शेलार यांना विनंती करतो की आपण सन्माननीय अतिथी डॉक्टर संकेत पवल साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. कारण बरंच दिग्गज मंडळी या ठिकाणी, वेगवेगळ्या क्षेत्रातले मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती शुभेच्छा देण्यासाठी करंजाडे वासियांसाठी आले गेलेत. बरेच सकाळपासून मान्यवरांची मांदियाली बघायला मिळते व्यासपीठावरती आणि सर्व मान्यवरांची उपस्थिती आणि एक मराठी संस्कृती तिचं जतन या ठिकाणी केलं जातं. यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब आयोजित करंजाडे प्रीमियर लीग 2021चं हे पर्व, शानदार पर्व दुसरं बघायला मिळत आहे ते या व्यासपीठावरती. कर्णशेठ शेलार यांच्या माध्यमातून डॉक्टर संकेत पवळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. बरेच कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती बरेच पेशंटना त्यांनी सल्ला दिला. बरेच त्यांच्याकडून पेशंट व्यवस्थितरित्या घरी परतले गेले. ते आमचे पवळ साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती बसले गेलेत. विकी पवार साहेब आहेत जे इंजिनियर आहेत, उत्कृष्ट इंजिनियर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. बरेच काही त्यांच्या माध्यमातून इंजिनिअरिंग म्हणून ते काम बजावलं गेलं आहे. ते आमचे विकी पवार साहेबांचं स्वागत. कुणाल लोंढे साहेब यांना विनंती करतो की जे आमचे पोलीस पाटील आहेत त्यांना विनंती आहे की आपण विकी पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. निशांत सावंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंगेशजी शेलार यांना विनंती करतो की आमचे सन्माननीय अतिथी निशांत सावंत साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं आहे. शुभेच्छा देण्यासाठी बरेच पाहुण्यांची मांदियाली या ठिकाणी बघायला मिळते. निशांत सावंत साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. ऋतिक रासव साहेबांचं स्वागत करण्याची मी विनंती बबन गायकर यांना विनंती करतो की आपण ऋतिक रासव साहेबांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. फार चांगली ही संकल्पना आणि ती संकल्पना खऱ्या अर्थानं गत वर्षीपासून बघतोय सत्यात उतरवली जाते. ती आमचे सन्माननीय ग्रामस्थ मंडळ करंजाडे यांच्या वतीनं नितीन पवार साहेबांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी अर्जुन साबळे यांना विनंती करतो की आपण ऋतिक रासव साहेबांचं स्वागत करण्याची विनंती बबन गायकर साहेबांना करतोय की ऋतिक रासव साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचं आहे. फार चांगलं या ठिकाणी स्वागताचा स्वीकार मान्यवर या ठिकाणी करतायत. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेत. नितीन पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती अर्जुन साबळे यांना करतोय की आपण नितीन पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. हेमंत अग्रवाल साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी माणिक गायकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय अतिथी पाहुणे हेमंत अग्रवाल साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी मनीष गायकर यांना विनंती करतोय की स्वागत त्यांचं या ठिकाणी करायचं आहे या व्यासपीठावरती. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत आमचे संतोष मस्कर साहेब जे पाहुणे या ठिकाणी आलेत. हेमंत अग्रवाले साहेबांचे या ठिकाणी माणिक गायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर आमचे सत्कार मूर्ती संतोष मस्कर साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी रमेश अंगरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संतोष मस्कर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संतोष साहेबांना विनंती की आपण आपला स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचं आहे. आणि आमचे कल्पेश शहा साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती पांडुरंग मामले साहेबांना विनंती करतो की आपण कल्पेश शहा साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचं आहे. फार चांगली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा मी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. पुन्हा एकदा बोलतो आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये शेखर पाटील यांच्याकडे. थँक्यू. थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण
पाहुणे सुद्धा येतात, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. परंतु मॅच बघा काय रंगात येते, मॅच रंगात, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. इथे मात्र आपण पाहू शकाल 7 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. आपण पाहू शकाल अडचणीमध्ये ज्या पद्धतीने एखाद्या समुद्रामध्ये होडी अडकली जाते त्या पद्धतीने मी म्हणेन की जो सूरज शेलारचा जो संघ आपण पाहतोय की रॉयल चॅलेंजर्स करंजाडे संघ तो अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून या होडीला मी म्हणेन त्या नावेला बाहेर काढण्याचं काम असेल तर 3ऱ्या क्रमांकावर आलेला सूरज पोपट ज्या पद्धतीने राहुल भारतीय संघाचा कर्णधार आपण पाहिला की विराट कोहली ज्या पद्धतीने विनिंग पारी सतत खेळायचा त्या पद्धतीनं इथे मात्र तो खेळी करणार का सूरज. इथे मात्र आता मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं, स्लो डिलिव्हरी होती आणि इथे मात्र शेवटचा चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी. षटक संपले, 4 षटकाचा खेळ संपला जातोय आणि धावसंख्या धावफलकावर आता मात्र आहे 68 धावा. येणारे चेंडू 6 आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे 17 धावेची. तर एक सूचना आहे, ही जी मॅच चालू आहे त्यानंतर अजून एक मॅच आपली टॉस केलेली आहे. या 2 मॅच सोडून जे बाकी ऑदर जे खेळाडू असतील, जे बाकी संघ आहेत, प्रेक्षक असतील, त्यांना विनंती करतोय ग्रामस्थ मंडळ करंजाडे त्यानंतर सर्व प्रेक्षक मायबाप आणि खेळाडू की आपण भोजनाची व्यवस्था झालेली आहे, भोजन तयार आहे, तर आपण तिकडे प्रस्थान करायचं आणि भोजन करून घ्यायचं आहे. कुणीही घाई करू नका, शिस्तबद्ध पद्धतीनं मी म्हणेन की प्रत्येकाला जेवण भेटेल, खूप सोय आहे आणि प्रत्येकाला व्यवस्था आहे, तर प्रत्येकाने मी म्हणेन की जाऊन तिथे जेवायचं आहे. तर थोड्याच वेळामध्ये ज्या क्षणाची आपण सुनेरी क्षणाची मी म्हणे आतुरतेने वाट पाहतोय, मगाशी आदरणीय मान्यवर नंदराज शेठ मुंगाजी साहेबांनी सांगितलं की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव का द्यायचं, कारण त्यांनी जे आपल्यासाठी केलंय ना, मराठी माणसासाठी म्हणे मी आपल्या समाजासाठी केलंय ते बरंच काय आणि सर्वांसाठी त्यांनी केलंय आणि त्यांच्या मुलं या विमानतळाला ते नाव देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी म्हणेन की आज या मैदानाला नामकरण सोहळा सुद्धा आज या मैदानाचा पार पाडला जाणार आहे, त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत. तर इथे मात्र आपण पाहू शकाल की सूरज शेलार होते, तिथे मात्र आपण पाहू शकाल झेल मात्र मिस झालाय, फलंदाज बचावलेत, एकदा मिळती, आता मात्र स्ट्राईक वर येतोय फलंदाज सूरज पोपट ज्याने या मैदानावर पूर्णपणे हाहाकार माजून ठेवलाय. 14 चेंडू 44 धावांची अफलातून खेळी करत असताना अद्याप नॉट आउट ऑन स्ट्राईक वर आहे. चेंडूचा विचार करत असाल येणारे 5 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. स्पीडअप करायचं आहे, बराच वेळ घेतला जातोय, प्लीज अद्याप बऱ्याच मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. येणारे 5 चेंडू 16 धावेची गरज आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल शॉट फाईन लेगला या वेळेला चेंडू मात्र अडवला गेलाय. तिथे मात्र आपण पाहू शकाल काय घडलं गेलंय, या चुक्या मात्र रोखाव्या लागतील, चुक्यांना मी आळा घालावा लागेल. धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये धावा डिफेन्स करत असता त्या धावा डिफेन्स करताना मी म्हणे पूर्णपणे बाजी पानाला लावावी लागते, कारण गोलंदाजी करत असतो, क्षेत्ररक्षकांना साथ देणं गरजेचं असतं. आता मात्र येणारी 4 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू आणि 46 धावांच्या अद्यापपर्यंत खेळीवर तो खेळतोय फलंदाज सूरज पोपट. अर्धशतक होणार का या फलंदाजाचा. इथे मात्र आपण पाहू शकाल लॉंग ऑफच्या वरतून चेंडू या वेळेला लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑन षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं एकदा जोरदार टाळ्या उद्या फलंदाज सूरज पोपटसाठी. अर्धशतकीय पारी या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक सूरज पोपटच्या नावावर. वेल प्लेड, वेल डन. बॅट दाखवायची आहे सूरज, खूप चांगला खेळ. येणारे चेंडू 3 8 धावेची गरज आहे. 3 चेंडू 8 धावेची गरज. दोन्ही संघाच्या हृदयामध्ये आपण पाहू शकाल ठोके वाढत असताना, परंतु इथे मात्र एक्स्ट्रा चेंडू जेवढे टाकाल तेवढे चेंडू मात्र वाढणार आहेत. आता मात्र समीकरण येणारे चेंडू 3 आणि गरज आहे 7 धावेची.
कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल अफलातून फलंदाजी, चौफेर फटकेबाजी, एकाच दिशेला न खेळताना जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथं पाहिलं जातं, परखलं जातं, चेंडूला त्या दिशेनं फक्त खेळताना धावा जमवतोय, चौकार येतोय. दोन चेंडू आणि 3 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. नक्कीच मी सांगेन की ज्या वेळेला 84 धावा जमवल्या, 85 धावा जमवण्या वेळेला आपण पाहिलं की फलंदाज उतरले, परंतु कुठेतरी मी म्हणे की हरेश अंग्रेने केलेली सुरुवात सूरज थोडासा मी म्हणे कमी पडला, परंतु एकाकी झुंज ज्या पद्धतीनं विशालगडावर जात असताना जी पावनखिंड आपण पाहिली होती, बाजी प्रभू देशपांडेने एकाकी झुंज दिली आणि तो किल्ला मात्र लढवला आणि आपल्या राजाला मात्र तिथे विशालगडाकडे प्रस्थान करून दिलं होतं. तोफांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मात्र प्राण सोडला होता. त्या पद्धतीने इथे मात्र मी म्हणे की फलंदाजी करत असताना एकाकी झुंज, एकाकी लढाई दिली तर म्हणजे सूरज पोपट, वन मॅन शो, वन मॅन आर्मी आणि खूप चांगली फलंदाजी, विजयी फटका चौकार. आणि या चौकाराच्या बरोबरीनं इथे मात्र आपण पाहू शकाल संघ जो आहे रॉयल चॅलेंजर्स करंजाडे संघानं या 85 धावांचा पाठलाग करत असताना एक मोठा